कसा बाब खूप गंभीर आहे. बरोबर आहे. कारण 3 दिवस झाले आज आरोपी पकडलाय असं ताब्यात घेतलंय असं आमच्या कानावर आलेलं आहे. पण शेवटी कसं आहे की आज 14-15 वर्षाच्या मुलीवरती म्हणजे तिच्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये ती शिक्षण घेते अशा परिस्थितीमध्ये जर अशा घटना ज्या त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या क्लर्ककडून जर होत असतील ते पण म्हणजे तिच्या घरी येऊन असं जर पॉयझन तिला पाजलं जात असेल तर म्हणजे ही इंदापूर तालुक्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात मुलींबाबतीत अशी घडलेली ही सगळ्यात जास्त दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे मग ह्याच्या बाबतीत शेवटी मी पण महिला आहेत, आम्ही सगळे आमचे युवा पदाधिकारी आम्ही सगळे आलेलो आहोत. कारण आम्ही सगळ्यांना ह्या घटनेनंतर एक खूप शॉक बसलेला आहे आणि ही म्हणजे इंदापूर तालुक्याच्या संस्कृतीला न शोभणारी घडलेली अशी घटना आहे. आणि शिक्षण संस्थेमधले जर जे काम करणारे कर्मचारी आहेत क्लार्क होते असं माझ्या कानावर आलं, तर ते जर असं करत असतील म्हणजे सुशिक्षित लोक जर असं करत असतील म्हणजे हे फार गंभीर बाब आहे. आणि आता जे आरोपी आहेत त्यांना तर कठोर शिक्षा व्हावी ही पण आमची म्हणजे पत्राद्वारे हे करत आहोत. पण त्याचबरोबर ते 3 जण होते जे परत मला वाटते ती बाईक घेण्यासाठी आलेले संध्याकाळी, तर त्या तिकडच्या महिलांनी वगैरे त्यांना पळून लावलं. तर ते 3 पण खूप आरेरावीची भाषा करत होते आणि तो जे आरोपी आहेत त्यांना पण ते तिथं खूप पाठबळ देत होते. हे आम्हाला कुठल्या काय राजकीय विषय नाही, तो काही विषय नाही. पण शेवटी आपल्या तालुक्यामध्ये मधली एक 14-15 वर्षाची 8वी-9वीत शिकणारी एक मुलगी जेव्हा अशा प्रकारे तिच्यावर घटना होती ही आमच्या सगळ्यांना वेदना देणारी घटना आहे. आणि लवकरात लवकर त्या मुलीसाठी तरी आता तर तिचा आज दुर्दैवाने तिचा आज मृत्यू झालेला आहे, तिचा जीव गेलेला आहे. पण तिला तिच्या आत्मा शांती मिळावं, तिच्या आई वडिलांवर जे प्रसंग होत असेल ते आपण तुम्ही इथे बसून विचार करू शकतो. ते दोषी पण आणि ते 3 जण पण जे आलेले त्याच्यावरती पण आपण कठोर कारवाई करावी. कारण मला माझ्या माहितीनुसार ते 3 अजून आपल्या ताब्यामध्ये नाही येत. ते पण आमचा अशी आमची विनंती आहे. हो आपल्याला विनंती आहे. ताई, आज इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात दुर्दैवी घटना घडली. एका 14 वर्षाच्या मुलीवर घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिला औषध पाजले विषयाने तिचा आज मृत्यू झालेला आहे. आज तुम्ही त्या अनुषंगाने निवेदन दिलं, काय मत आहे तुमचं? आज इंदापूर तालुक्यामध्ये वकील वस्ती या गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. एका 14 वर्षाची जी मुलगी आणि ती ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती ती सराठी येथील जिजामाता शिक्षण संस्था, तिथल्या संस्थेमध्ये काम करणारा एक कर्मचारी तिच्या घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन तिच्यावरती अत्याचार करून तिला विष पाजून तिची आज दुर्दैवी तिचा आज मृत्यू झालेला आहे. 3 दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, ती व्हेंटिलेटरवर होती. तिने पोलिसांना जाब पण दिलेला होता परवाच्या दिवशी. आणि एक महिला म्हणून ही अत्यंत वेदना देणारी ही घटना आहे. आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व आलेलो आहोत आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही हीच त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर, आरोपी तर ताब्यात आहेतच पण आरोपी बरोबर अजून 3 जण आहेत ज्यांनी पण येऊन तिथे दमदाटी केलेली होती. आणि एक खूप विचित्र प्रकार हा इंदापूर तालुक्यामध्ये हा घडलेला आहे. आणि निश्चित पद्धतीने हा एका शैक्षणिक संकुलामधले एक जे कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत हा जो घडलेला प्रकार आहे हा खूप लाजिरवाणी आहे आणि धक्कादायकही आहे. कारण आई वडील जेव्हा आपल्या मुलांना शिक्षणासाठी एका संस्थेमध्ये शिक्षण घ्यायला पाठवतात त्यामुळे ते असा विचार करतात की आपली मुलं सुखरूप आहेत त्या संस्थेमध्ये. तर अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर मला असं वाटतंय की ही खूप गंभीर अशी बाब आहे. आणि आई वडिलांच्या दृष्टिकोनातून म्हणजे इंदापूर तालुक्यामधले सर्व आई वडिलांच्या दृष्टिकोनातून ज्यांना मुली आहेत हे खरंच खूप वेदना देणारी आणि एक भीती निर्माण करणारे हा प्रसंग घडलेला आहे. ह्याच्यामध्ये काय राजकीय दबाव वगैरे वापरला जात असल्याची म्हणजे ते कुटुंबाकडून म्हणलं जातं की काही राजकीय दबावापोटी बाकीचे आरोपी पकडले जात नाहीत.
आता कसं आहे, शेवटी ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. आम्हाला कुठल्याच प्रकारचं राजकारण असेल हा कुठलाही विषय ह्याच्यामध्ये आणायचा नाहीये. आम्ही आज खरंच त्या आई वडिलांच्या ज्या भावना असतील त्या म्हणजे खरंच आम्ही इथे विचार करू शकत नाही केवढ्या तीव्र भावना त्यांच्या असतील, कारण त्यांनी स्वतःची एक 14 वर्षाची मुलगी म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरात येऊन असा प्रसंग घडलेला आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने तिला न्याय मिळावा आणि जे आरोपी आहेत, एक आरोपी तर जे आहेत ते तर ताब्यात घेतलेलेच आहेत, पण ते 3 आरोपी माझ्या माहितीनुसार अजून ते काय ताब्यात आलेले नाहीयेत. आज आम्ही आता इथे तेच पोलीस स्टेशनला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की त्या तिघांनाही लवकरात लवकर तुम्ही ताब्यात घ्या आणि अशी कठोर शिक्षा द्या की इंदापूर तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच प्रकार येणाऱ्या काळामध्ये घडता कामा नये. काही महाराष्ट्रात वारंवार